आत्मा नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ध्यान म्हणजेच मेडिटेशन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ध्यान म्हणजे नेमकं काय आहे आणि ध्यानाची गरज आपल्याला का असते. तर ध्यान म्हणजे काय हे सांगण्यापूर्वी मी आपल्याला आपल्या मनाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे की मन म्हणजे नेमकं काय असतं. खरंच मन हा एखादा अवयव आहे का, किंवा मन म्हणजे नेमकं काय आहे, अशी कुठली ऊर्जा आहे जी आपल्या आतमध्ये आहे आणि त्यावरच आपलं जीवन चालत आहे. जर मनाला आपण ठरवलं की याला थोड्या वेळासाठी आपल्यापासून लांब ठेवावं तर आपल्याला जगल्यासारखं वाटणारच नाही. आपलं जीवन हे खूप वेगळं वाटू लागेल आपल्याला, कारण मनाचा आणि आपला जो एक घनिष्ठ संबंध आहे, आपल्या बरोबर कधीही कोणी नसलं तरी आपलं मन सतत आपल्या बरोबर असतं. जसं आपला श्वास आपल्या बरोबर आहे तसंच आपलं मनही सतत आपल्या बरोबर असतं. आपण जे काही ठरवत आहोत, जे आयुष्य जगत आहोत, जे विचार करत आहोत, हे कुठून येत आहेत? हे आपल्या मनातून येत आहेत. आणि जर आपल्याला विचारलं की सांगा बरं तुमच्या शरीरामध्ये मन कुठे आहे, तर आपल्याला नाही सांगता येणार. कारण मन हा कुठला एक अवयव नाही, तर ही एक ऊर्जा आहे. जर ही ऊर्जा भावनात्मक असेल तर आपण म्हणू की मन माझ्या हृदयामध्ये आहे. जर मन हे विचारात्मक असेल तर आपण काय म्हणू, तर्क वितर्क शोधणार असेल तर आपण म्हणू मन माझं इथे आहे, माझ्या डोक्यामध्ये आहे, माझ्या ब्रेन मध्ये आहे, असं आपण म्हणू. म्हणजेच मन नेमकं कुठे आहे हे आपल्याला माहित नाही, कारण मन म्हणजे एक ऊर्जा आहे. तर या ऊर्जेचे ना 4 फंक्शन आहेत. 4 फंक्शन आहेत ज्याला आपण 4 भागांमध्ये विभागलेलं आहे. ते म्हणजे चेतन मन, अवचेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, आणि या दोघांचे अजून 2 पार्ट आहेत जे म्हणजे अनकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड. असे या मनाचे 4 भाग आहेत. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? ज्या मनाद्वारे, म्हणजे चेतन मन, ज्या मनाद्वारे आपण दिवसभर काम करत असतो. आपण एकमेकांना ओळखत आहोत, आपण एकमेकांशी बोलत आहोत. कॉन्शियसली आपल्याला चिमटा काढला तर आपल्याला लागेल, आपल्याला ढकललं तर आपला तोल जाईल. तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात, तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही ऍक्टिव्हिटीज करत आहात, हे सगळं काही आपण चेतन मनाद्वारे करतो, ज्याला आपण म्हणतो कॉन्शियसनेस. की आपण एक एक कृतीबद्दल अवेअर असतो. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये अवचेतन मन असं म्हटलं जातं. तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपण जन्म घेतल्यापासून ते आतापर्यंत आपण जे जे दृश्य पाहिलेलं आहे, जे आपण म्हणतो की हे मी कधी विसरणार नाही, ही मेमरी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर झालेली असते. कधीतरी आपल्याला लहानपणीचा आपला एखादा इव्हेंट आपल्या चांगला लक्षात राहतो, जो आपण अजूनपर्यंत विसरलेलो नाहीये. हे असे प्रत्येक कितीतरी इव्हेंट्स, कितीतरी क्षण आपल्या अवचेतन मनामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये आतापर्यंत स्टोअर आहेत. जर आपल्याला आता विचारलं की मागच्या महिन्यामध्ये या तारखेला तुम्ही कुठल्या रंगाचे कपडे घातले होते, आपल्याला नाही आठवणार. पण हेच जर आपल्याला एका मनाच्या अशा स्थितीमध्ये घेऊन गेलं आणि जर तुम्हाला विचारलं, म्हणजे जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड जर जागृत केलं आणि तुम्हाला विचारलं की सांगा या तारखेला तुम्ही कुठल्या रंगाचे कपडे घातले होते, तर तुम्ही बरोबर ती तारीख, तो दिवस आणि त्या कपड्यांचा रंग सांगू शकता. कारण सबकॉन्शियस मध्ये प्रत्येक मेमरी स्टोअर झालेली असते या जन्माची. आता पुढील माइंड आहे अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस माइंड म्हणजे हे माइंड आपल्या गतजन्माशी कनेक्ट आहे. म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडचा एक पार्ट आहे ज्याला आपण अनकॉन्शियस माइंड म्हणतो. की आपण गतजन्मामध्ये जे जे केलेलं आहे, जे जे इव्हेंट आपल्या बरोबर, ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, या घटना कुठेतरी मनाच्या खोल अवस्थेमध्ये जाऊन बसलेल्या आहेत आणि त्याचा आजही परिणाम, या जन्मातही त्याचा इफेक्ट आपल्याला भोगावा लागत आहे. ही सगळी मेमरी आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर झालेली आहे. आणि जेव्हा जेव्हा ही मेमरी या लाईफमध्ये, आपल्या या जन्मामध्ये ट्रिगर होते, ही मेमरी आपल्या सबकॉन्शियस पर्यंत जाते. सबकॉन्शियस माइंड ही मेमरी कॉन्शियस माइंड पर्यंत घेऊन जातो आणि कॉन्शियस माइंड या मेमरीला आपल्या DNA थ्रू बाहेर काढतो. अशा प्रकारे हे फंक्शन्स चालू असतात आणि त्यामुळे आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात हे घडू लागलं आहे.
पण ही घटना आली कुठून? ती तुमच्या पूर्वकर्मानुसार, तुमच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर असलेल्या डेटानुसार, सबकॉन्शियस माइंड पर्यंत गेलेल्या सूचनेने, कॉन्शियस माइंडला दिलेल्या सूचनेने तुमच्या या ऍक्शन तुमच्या लाईफ मध्ये परत रिपीट झाल्या. तर अशा प्रकारेच आपलं हे जीवन चालत असतं. त्यानंतर आहे सुपर कॉन्शियस माइंड. सुपर कॉन्शियस माइंड हे परमात्म्याशी कनेक्ट असलेलं मन असतं. जेव्हा आपण ध्यान साधना करतो यावेळी काही क्षणांसाठी हे मन या परमात्म्याच्या ऊर्जेशी कनेक्ट होतं आणि आपण एका क्षणासाठी विसरून जातो की आपण कोण आहोत आणि आपण ध्यान करत आहोत. आपण आपल्या शरीराबद्दलही अवेअर नसतो, आपल्या माइंड बद्दलही अवेअर नसतो. तर हे जे माइंड आहे, हे जे साधक आहेत किंवा जे रोजच्या जीवनामध्ये ध्यान साधना करणारे साधक आहेत, त्यांना अशा या सुपर कॉन्शियस माइंडचा अनुभव येत असतो. तर अशा प्रकारे आपले हे 4 फंक्शन्स मनाचे काम करत असतात. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या माइंडच्या 2 फंक्शन्सचा जास्त यूज करत असतो, जे म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तर आपलं जे कॉन्शियस माइंड आहे याला आपण खूप जास्त यूज करत असतो. कॉन्शियसली आपण सतत मनात येणारे थॉट, चांगलं, वाईट, आनंद, दुःख, जे काही आपल्याला सतत फील होत असतं, मनात येणारे असंख्य विचार हे कॉन्शियस माइंडद्वारे चालत असतात. मनाच्या 4 फ्रिक्वेन्सीज असतात. आपल्या माइंडच्या 4 फ्रिक्वेन्सीज आहेत, बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा. बीटा फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला आपण रोजच्या जीवनामध्ये वापरत आहोत. आपण सकाळी उठल्यापासून आपली जी धावपळ असते रात्री झोपेपर्यंत, ही आपण बीटा फ्रिक्वेन्सीचे, जिथे आपण आपल्या कॉन्शियस माइंडच्या ऊर्जेचा खूप जास्त वापर करतो. म्हणून आपण थकतो, आपल्याला ड्रेन झाल्यासारखं वाटतं, थकवा आल्यासारखं वाटतं, जास्त काम केल्यामुळे आपल्याला जास्त विकनेस आल्यासारखं वाटतो, कारण आपण आपल्या मनाच्या ऊर्जेवर खूप जास्त प्रेशर देत असतो. काही वेळेला व्यक्ती फिजिकली काही काम नाही करत, तो शारीरिक काम कुठलं करत नाही, ते काम तो कमी करतो, पण तो मानसिकरित्या सतत विचार करून खूप जास्त त्याच्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत, जे बरेचसे नकारात्मक असतात, तर हे विचार करून सुद्धा व्यक्ती खूप जास्त वीक होतो, तो थकतो, त्याला मानसिक आजार होतात. कशामुळे? कारण तो त्याच्या कॉन्शियस माइंडच्या एनर्जीला खूप जास्त यूज करत आहे. आपलं कॉन्शियस माइंड आहे याच्यामध्ये 10% पॉवर्स असतात आणि आपल्या सबकॉन्शियस माइंड आहे याच्यामध्ये 90% पॉवर्स असतात. पण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, अंतर्मन ज्याला आपण म्हणतो, अवचेतन मन, या माइंडला आपण खूप कमी वापरतो. कारण पण या मनामध्ये, या माइंडच्या फंक्शनमध्ये खूप जास्त शक्ती आहे. जर आपण आपल्या मनाच्या शक्तींना वापरायचं ठरवलं तर आपण आपल्या अंतर्मनाला जागृत करतो. जेव्हा एखादा व्यक्ती एखादा ध्यास घेतो, तो विजन बोर्ड बनवतो. आपण ऐकलेलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन कशावर काम करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या सबकॉन्शियस माइंड बरोबर काम करत असतं. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड असं आहे जे लहान मुलांसारखं असतं, ज्याला तुम्ही जसं ट्रेन कराल, त्याच्यामध्ये जे फीड कराल तेच तो करण्याचा प्रयत्न करतो. त्याला दुसरं काही माहिती नाहीये. त्याला सांगितलंय ना की तुला हे करायचंय, मग तेच करण्याच्या मागे तो लागतो. म्हणून आपल्याला सांगितलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन करा, सतत पॉझिटिव्ह बोला. असं का सांगितलेलं आहे? कारण आपण जितकं पॉझिटिव्ह, वारंवार आपण तेच बोलत असतो, ते सतत बोलल्यामुळे ही ऊर्जा आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचते आणि आपलं सबकॉन्शियस माइंड त्या घटनेला घडवण्याचा सगळ्या बाजूने प्रयत्न करतो. कारण ब्रह्मांडाशी कनेक्ट असलेलं माइंड आपलं सबकॉन्शियस माइंड पण आहे. आपण जी ऊर्जा ब्रह्मांडामध्ये सतत टाकू, तीच ऊर्जा आपल्याकडे जितक्या स्पीडने आपण टाकली आहे तितक्या स्पीडने परत येत असते. त्यामुळे मी सोल टॉक मध्येही बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की आपल्या आत्म्यांचा डेटाबेस असतो. आपण पृथ्वीवर येण्याआधी एक कार्मिक कॉन्ट्रॅक्ट लिहून आलेलो आहे, पण इथे आल्यावर आपल्याला एक फ्री विल दिलेला आहे आणि त्या फ्री विलने आपण आपल्या डेस्टिनीला चेंज करू शकतो. मग या डेस्टिनीला चेंज करण्यासाठी आपल्याला कोण हेल्प करत असतं? आपलं अंतर्मन. कारण आपण जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे याची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर आहे आणि त्याचप्रमाणे, त्या प्रोग्रामिंग प्रमाणेच आपलं आयुष्य घडत आहे. म्हणजे आपण जे सोल कॉन्ट्रॅक्ट बनवलेलं आहे, ही एक प्रकारचं प्रोग्रामिंग, ही ब्ल्यू प्रिंट आपण आपल्या सबकॉन्शियस मध्ये छापलेली आहे की माझं आयुष्य हे असंच असलं पाहिजे. मग जे काही आयुष्यामध्ये चांगलं वाईट होत आहे, जे व्यक्ती येत आहेत जात आहेत, हे सगळं काही आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रामिंगमुळेच होत आहे. मग आता आपल्याकडे वेळ आहे आणि आपल्याला आता समजलेलं आहे, तर आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रामिंगला चेंज केलं पाहिजे. जे आयुष्यामध्ये घडत आहे हे आपण सांगितलेलं आहे इकडे,
की हे असं घडलं पाहिजे. पण आता आपल्याला वाटते की नाही, मला माझ्या आयुष्याला एक नवीन वळण द्यायचंय, मला स्वतःला बदलायचंय. तर आपण काय करायचंय, आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग बदलायचंय. मग आयुष्यामध्ये जे काही हवंय ते आपल्याला कसं मिळेल, काय प्रोग्रामिंग करायचं, आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलेलंच आहे, सगळ्यांना माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची थिअरी. पण काही वेळेला ही थिअरी सगळ्यांवरच काम नाही करत. का नाही करत? कारण त्यांच्या आतमध्ये असलेलं जे प्रोग्रामिंग आहे हे खूप जास्त निगेटिव्ह आहे. आणि हे जे प्रोग्रामिंग आहे ना, हे प्रोग्रामिंग त्यांना आयुष्यामध्ये प्रगती करू देत नाही. कितीही पॉझिटिव्ह बोलायचं ठरवलं तरी त्यांच्या आयुष्यात त्या दिवशी अशी काही सिच्युएशन येईल ना की तेव्हा त्यांना निगेटिव्ह ऍक्शन घ्यावी लागेल आणि त्यांच्या माइंडमध्ये नकारात्मक विचार येतच राहणार. यासाठी आपल्याला ध्यान इम्पॉर्टंट असतं. कारण पहिल्यांदा त्या मनाला, त्यांच्या व्याधींना आपल्याला मेडिसिन पाहिजे असतं, एक औषध पाहिजे असतं. जर आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये गत जन्माचे खूप निगेटिव्ह इव्हेंट असतील की आपण खूप यातना सहन केल्या आहेत, आपला मृत्यू खूप वाईट अवस्थेमध्ये झालेला आहे, या सगळ्या निगेटिव्ह मेमरीज अनकॉन्शियस मध्ये आहेत आणि अनकॉन्शियस माइंड त्याच मेमरी सबकॉन्शियस मध्ये प्रोव्हाइड करत असतो. मग कधी कधी आपल्याला बघा असा अनुभव येत असेल तुम्हाला की अचानकपणे अस्वस्थपणा येणं, अचानकपणे नैराश्य येणं, आयुष्यामध्ये सगळं काही आहे तरी असं वाटणं की कुठेतरी कमतरता आहे, कुठेतरी आयुष्य सगळं काही छान आहे पण आतून समाधान नाही मिळते, हे वाटू लागतं. हे का वाटू लागतं? कारण आपल्या अंतर्मनातलं नैराश्य तशा प्रकारचे इमोशन्स आपल्या आतून बाहेर काढत असते. आणि त्यामुळे या नैराश्याला बदलण्यासाठी एकमेव साधन आहे ते म्हणजे ध्यान. तर ध्यान केल्याने नेमकं काय होत असतं, तर आपला जो ब्रेन आहे हा लेफ्ट आणि राईट, फ्रंट आणि बॅक अशा पार्टमध्ये डिवाइड केलाय. तर मेन जो पार्ट आहे आपला लेफ्ट आणि राईट, या दोघांच्या मध्ये एक ब्रिज आहे. हा ब्रिज म्हणजे याला म्हटलं जातं पिनियल ग्लँड. ही पिनियल जी ग्लँड आहे ही आपल्या इथे एक आपलं चक्र असतं, आज्ञा चक्र. सप्त चक्रांपैकी हे चक्र जे आहे याला मास्टर चक्र असे म्हणतात. कारण या मास्टर चक्रामध्ये जे प्रोग्राम केलं जातं तेच सगळ्या चक्रांमध्ये ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते आणि हे ऊर्जा लेवलवर घडत असतं. तर त्यामुळे ही जी पिनियल ग्लँड आहे, ही पिनियल ग्लँड म्हणजेच एका साधकाला आध्यात्मिक प्रगतीमध्ये अजून इव्हॉल्व करण्यासाठी महत्वाचं टूल आहे. ज्यामुळे एखादा ध्यानी जेव्हा रोज नित्य नियमाने एखाद्या पर्टिक्युलर टाइम मध्ये जेव्हा ध्यान साधना करतो, तो ध्यान करतो, तेव्हा हळूहळू त्याच्या या पिनियल ग्लँड मध्ये चांगले बदल होत जातात. आता चांगले बदल होत जातात मी यासाठी म्हणाले कारण ही पिनियल ग्लँड आपल्याला परमात्म्याने आपल्या जन्माबरोबरच दिलेली आहे आणि या ग्लँडचे सायंटिफिकली आपल्या शरीराला अनेक उपयोग असतील, पण स्पिरिच्युअल लेवलवर ही आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त करते. व्यक्ती बियॉन्ड द विजन बघू शकतो, व्यक्ती चांगलं भविष्य बघू शकतो, व्यक्ती पास्ट बघू शकतो. तर जेव्हा काही साधक खूप वेगळ्या लेवलच्या साधना करतात तेव्हाही त्यांची ही ग्लँड ऍक्टिव्हेट होते. त्याचबरोबर आपल्याला अजून एक ग्लँड असते पिच्युटरी ग्लँड, जी आपल्या सहस्त्रार चक्राशी कनेक्ट असते. सहस्त्रार चक्र जे डोक्याच्या वर असतं आणि हे चक्र आपल्याला अधिक जास्त इव्हॉल्व करत असतं, आपल्या आत्म्याची प्रगती करत असतं. तर जेव्हा आपण ध्यान साधना करतो तेव्हा आपल्या या पिनियल ग्लँडचा जो प्रकाश आहे हा अधिक दिव्य होत जातो. आपण म्हणतो बघा की लहान मुलं असतात ही देवामध्ये असतात, यांच्यामध्ये त्या वयामध्ये एक निरागसपणा असतो, एक दैवीपणा असतो. जोपर्यंत ते बोलत नाही, जोपर्यंत त्याच्यावर ते संस्कार होत नाही चांगलं काय आणि वाईट काय, तर्क वितर्क ते करत नाहीत, तोपर्यंत साधारण 1.5-2 वर्षापर्यंत आता मुलांचा हा काळ असतो, ते खूप निरागस असतात, त्यांना काही समजत नाही. त्यांना कोणी वाईट बोललं, वाईट शब्द उच्चारले तरीही ते मूल त्यांच्याकडे हसत जाईल, कारण त्याला त्या शब्दांचा अर्थ कळलेला नसतो. त्याच्यामध्ये एक निरागसपणा असतो. म्हणून म्हटलं जातं की लहान मूल हे देवामध्ये असतं, कारण ते कधीही परमेश्वरासारखं रिॲक्शन देत नाही कुठल्याही गोष्टीचं. तर या लहान मुलांची जी पिनियल ग्लँड असते ही तशीच प्रकाशमय असते, दिव्य असते.
म्हणून ते वेगळ्या शक्तींनाही बघू शकतात, कारण त्यांची ही पिनियल ग्लँड ऍक्टिव्ह असते. पण जेव्हा ते हळूहळू बोलू लागतात, त्यांना सगळं ज्ञान येऊ लागतं, तेव्हा हळूहळू हे पिनियल ग्लँड सुप्त अवस्थेमध्ये जाते. तसंच आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत आजकाल, आणि आजकाल आपल्याला जे अन्न जसं मिळालं पाहिजे तसं मिळत नाही, कृत्रिम अन्न आपण खात आहोत, आपल्यावर जंक फूडचा मारा आहे, आणि त्यामुळे या पिनियल ग्लँडवरती एक थर साठलेला आहे आणि तिची जी दिव्य ऊर्जा आहे कुठेतरी बंद झालेली आहे, सुप्त अवस्थेमध्ये गेलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण ध्यान साधना करू लागतो तेव्हा हळूहळू काय होऊ लागतं, या पिनियल ग्लँडवरचा जो थर आहे हा क्लिअर होऊ लागतो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा वेगळ्या होऊ लागतात. जे आपण आधी खात आहोत, हळूहळू आपली बॉडी अशा नकारात्मक पदार्थांना, जे आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहे, त्यांना रिजेक्ट करू लागतं आणि आपली इच्छा होत नाही ते पदार्थ खाण्याची. आणि त्यामुळे हळूहळू आपल्या या ग्लँडमध्ये खूप चांगले बदल होत जातात. हळूहळू आपला अवेअरनेस वाढतो, हळूहळू आपल्या आतमध्ये असलेलं ज्ञान बाहेर येऊ लागतं, आपल्या सवयी बदलतात, आपली बोलण्याची पद्धत बदलते, आपली विचार करण्याची पद्धत बदलते. तर कधी कधी असं होतं की बरेच जण असं म्हणतात की मॅडम आम्ही ध्यान करतो, पण ध्यान करताना मनामध्ये खूप विचार येतात. असं का होतं? ध्यान करताना मनामध्ये विचार येतात कारण आपल्याला प्रत्येक जे अवयव दिले आहेत ते अवयव आपापलं काम करत असतात. कुठे वस्तू उचलायची म्हटलं की आपले हात पुढे येतात, वस्तू तिथून घेऊन ये म्हटलं की ऑटोमॅटिक आपण तिथपर्यंत चालत जातो. आपला श्वासही नकळतपणे चालू असतो, आपण दिवसभर मोजत नाही आपण किती श्वास घेत आहोत हे आपण मोजत नाहीये. काही दृश्य बघायचं असेल की आपण सहजपणे डोळे उघडे करून ते दृश्य बघतो. म्हणजे प्रत्येक अवयवाला माहिती आहे की आपलं काम काय आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. तसंच आपल्यामध्ये अशी एक नर्व दिलेली आहे जिचं काम आहे की विचार क्रिएट करणं. त्यामुळे विचारांवर आपण तसा कंट्रोल नाही करू शकत. जर आपण ठरवलं की श्वास थोडा वेळ बंद ठेवूया तर काय होईल आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे आपण विचारांना मी आता थोड्या वेळासाठी थांबवून ठेवेन असं कधीही करू नये. तुम्ही ध्यान करत असाल आणि तुमच्या मनामध्ये असंख्य विचार येत असेल तर तुम्ही एक कृती करून बघा. रोज तुम्ही काय करा, 5 ते 10 मिनिटं ही सुरुवात करा. ध्यानाला बसल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे थोडंसं. त्यामुळे काय होतं, आपलं मन रिलॅक्स व्हायला लागतं आणि त्यानंतर तुम्ही फक्त तुमच्या श्वासावर फोकस करायला सुरू करा. आता श्वासावर फोकस करताना काय होईल, हळूहळू थोड्या वेळाने तुमच्या मनामध्ये विचार यायला लागतील. तर विचार जसे मनामध्ये येतील, प्रत्येक विचाराला तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. समजा तुमच्या मनामध्ये विचार आला की उद्या मला मीटिंगला जायचं आहे, मी कसं जाऊ, हा विचार तुमच्या मनामध्ये आला तर या विचाराला तुम्ही डोळ्यासमोर बघा. मी मीटिंगला कसे जाऊ, उद्या जायचं आहे हे तुम्ही बघा. बघितल्यानंतर कल्पना करा की तो विचार तुम्ही बघितला, आता तो तिथून निघून जात आहे. असं करत करत येणाऱ्या प्रत्येक विचाराला स्पष्टपणे बघायचं आहे अक्षरामध्ये आणि त्या विचाराला पाठवून द्यायचं आहे. ही क्रिया करता करता तुम्हाला असा अनुभव येईल की विचार येत आहेत आणि हळूहळू निघून जात आहेत आणि हळूहळू ऑटोमॅटिक शांतता आली आहे आणि तुमचं मन ध्यानामध्ये गेलेलं आहे. तुम्हाला बाहेरच्या जगाचा अवेअरनेस नाहीये की आजूबाजूला काय चाललंय. हळूहळू हे घडू लागतं आपल्याबरोबर. तर त्यामुळे ध्यान करायला बसल्यावर मुद्दामून असं ठरवू नये की आता माझ्या मनामध्ये एकही विचार आला नाही पाहिजे, कारण आपलं मन असं आहे ज्याला नाही म्हणाल ते गोष्ट ते आधी करतं. त्यामुळे मनाला कुठलीही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. ठीक आहे, बघूया, आपण करूया, अशाच भावनेने विचार येत आहेत तर ते येऊ द्या, याच भावनेने आपण मेडिटेशनला बसायचे. आलेल्या प्रत्येक विचाराकडे फोकस करायचे आणि त्या विचाराला जाऊ द्यायचे. असं रोज केल्याने हळूहळू तुमचं ध्यान वाढू लागेल, तुमचा फोकस वाढू लागेल. आता ध्यान करणं म्हणजे आपल्याला एक पद्धत दिलेली आहे की आपण एखाद्या शांत ठिकाणी स्थिर अवस्थेमध्ये डोळे बंद करून बसतो. ठीक आहे, पण ध्यान म्हणजे याचा खरा अर्थ असा आहे की फोकस.
तुम्ही जिथे बघाल आणि जिथे फोकस कराल तिथे ध्यान असतं. जर तुम्ही जेवायला बसले असाल आणि तुम्ही जेवत असाल तर अवतीभोवती असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीशी न बोलता, समोर तुम्हाला टीव्ही बघत जेवायची सवय असेल तर तसं न करता शांत जागी बसून एक एक घास तुम्ही तोंडामध्ये कसा घेत आहात, तुम्ही कसा ग्रहण करत आहात, तुम्ही एक एक घास कसा चावत आहात, याकडे फोकस करत करत तुम्ही जेवा. हे सुद्धा एक प्रकारे ध्यान आहे. जर तुम्ही चालत असाल तर तुमची पावलं कशी पडत आहेत, तुम्ही तुमची पावलं मोजा की इथून तिथपर्यंत मी किती पावलं चालत आहे. तुमच्या पावलांकडे केलेला फोकस हे तुमचं ध्यान आहे. एखाद्या वस्तूला समोर ठेवून काही क्षण त्या वस्तूचं निरीक्षण करत बसा, हे तुमचं ध्यान आहे. म्हणजेच ध्यान म्हणजे फोकस. तर जेव्हा डोळे बंद करून आपण ध्यान करतो तेव्हा फोकस कुठे जातो, आपल्या विचारांकडे जातो आणि आपण म्हणतो की माझ्या मनात असंख्य विचार येत आहेत. तर जर तुमच्या मनात असंख्य विचार येत असतील तर तुमचा फोकस त्या विचारांकडे करा, तरीही ते ध्यान झालं. तुम्ही ध्यानाला बसलात तर तुमचा फोकस तुमच्या श्वासाकडे करा, तरीही ते ध्यान झालं. असं जर तुम्ही रोज 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 केलं तर हळूहळू तुम्हाला कळेल की मनातले विचार शांत होत आहेत, तुमचं शरीर स्थिर होऊ लागलं आहे. हे अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ लागतील. आणि जसं जसं तुम्ही ध्यानाची वेळ वाढवाल, समजा आज तुम्ही 10 मिनिटं ध्यान करत आहात, 15 दिवसांनी तुम्ही 15 मिनिटं ध्यान करा, त्यानंतर 1 ते 2 महिन्यांनी तुम्ही अर्धा तास ध्यान करा, नंतर 1 तास ध्यान करा. असं जेव्हा हळूहळू ध्यानाला तुम्ही बसाल, ध्यानाची वेळ वाढवाल, तेव्हा तुम्हाला त्याचे दिव्य अनुभव यायला सुरू होतील. आणि ध्यान कधीही 2 दिवस केलं, 4 दिवस नाही केलं असं करून नाही चालत, कारण ध्यानाची स्थिती येण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. त्यामुळे हे रोजच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. आणि शक्यतो ध्यान करताना तुम्हाला बाहेरच्या जगाशी जास्त तुमचा संपर्क येणार नाही, तो म्हणजे मोबाईल फोन. तर तुम्ही तुमचा मोबाईल फोन स्विच ऑफ करून ठेवू शकता किंवा तुमच्यापासून थोड्या वेळासाठी त्याला लांब ठेवू शकता. दरवाजा बंद करून एकांतामध्ये बसू शकता. जर तुम्हाला अशी सोय नसेल की तुम्ही एकांतामध्ये बसून ध्यान करू शकता तर तुम्ही कानामध्ये इयरबड्स यूज करू शकता, जिथे तुम्हाला बाहेरचा कुठलाही आवाज येणार नाही. अशा प्रकारे ध्यान करताना जास्तीत जास्त आपल्याला अवतीभोवतीच्या वातावरणाला स्वच्छ करण्याची गरज असते, कारण आपल्या अवतीभोवती सुद्धा नकारात्मक ऊर्जा सतत फिरत असतात. त्यामुळे कधीही ध्यान करताना एक कॅन्डल तुम्ही लावू शकता, एक अगरबत्ती लावू शकता, अवतीभोवतीचं वातावरण स्वच्छ करू शकता आणि मग ध्यानाला बसू शकता. असं ध्यान तुम्ही रोज 15 मिनिटं केलं तरीही पुरेसं आहे, पण तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आता ध्यान करताना शक्यतो तुम्ही अशा पोझिशनमध्ये बसलं पाहिजे जिथे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. समजा एखाद्याला गुडघ्यांचा त्रास आहे आणि ते एका जागी खूप वेळ स्थिर बसू शकत नाहीये, तर ध्यान करताना अर्थातच त्यांचं लक्ष त्यांच्या वेदनेकडे जाणार, त्यांच्या पायांकडे जाणार, त्यांच्या पेनकडे जाणार, मग ध्यान नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही ध्यानाला अशा अवस्थेमध्ये बसा जसं बसल्यानंतर तुम्ही अगदी कम्फर्ट झोन मध्ये असाल. असं काही गरजेचं नसतं की ध्यान करताना तुम्ही ताटच बसलं पाहिजे. जे बसू शकत आहेत त्यांनी नक्की ताट बसा, पण ज्यांना बॅक पेन आहे, ज्यांना स्पॉन्डिलोसिस सारखा त्रास आहे, ते खूप जास्त वेळ ताट मणका करून नाही बसू शकत. आणि जर ते तसं बसण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर कालांतराने थोड्या वेळाने त्यांचं लक्ष त्यांच्या वेदनेकडे जाईल आणि मग ध्यान नाही होऊ शकणार. त्यामुळे असं न करता तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार अगदी चांगल्या पोश्चरमध्ये जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तुम्ही बसू शकता. फक्त ध्यान करताना तुमचं लक्ष अवतीभोवती आणि बाहेरच्या जगाकडे कमी जाईल असा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. तर ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यान केल्यामुळे सगळ्यात आधी तुमचं मन शांत होतं. ध्यान केल्यामुळे तुमची चक्र सिस्टीम आहे ही बॅलन्स व्हायला सुरुवात होतात. ध्यान केल्यामुळे तुमचा ऑरा जो आहे या ऑराचा लाईट अधिक जास्त वाढू लागतो, अधिक जास्त तेजस्वी होतो. आणि जेव्हा तुमच्या ऑराचा लाईट तेजस्वी होतो तेव्हा तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे क्लिअर व्हायला लागतात, कारण तुमचा लाईट जो आहे हा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना तुमच्यापासून दूर करतो.
ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अडथळे येत आहेत, त्यांच्या ऑरामध्ये हा जो लाईट आहे, ऑराचा लाईट खूप कमी प्रमाणात आहे. यांच्या ऑराचा लाईट तितका तेजस्वी आणि प्रकाशमय नाहीये, हा लाईट डल आहे. त्यामुळे यांच्या आयुष्यामध्ये ब्लॉकेजेस जास्त आहेत. तर ध्यान केल्यामुळे तुमचा फक्त फोकस वाढत नाही, तर तुमचे चक्रा, तुमचं ऑरा याच्यामध्येही खूप चांगले बदल होतात. शिवाय आपण ज्याला मास्टर चक्र म्हणतो, म्हणजेच तुमचे आज्ञा चक्र, यामध्ये सुद्धा असलेले ब्लॉकेजेस क्लिअर होतात. आणि हे चक्र अधिक जितकं क्लिअर होत जाईल तितके तुम्हाला दिव्य अनुभव यायला सुरू होतात. तुमचे 5 सेन्सेस जागृत व्हायला सुरुवात होतात. तुम्हाला लांबचे आवाज ऐकू येऊ लागतात. तुम्हाला चांगली स्वप्न पडू लागतात. तुमची इंट्युशन पॉवर वाढू लागते. अशा प्रकारे अनेक प्रकारचे दिव्य असे बदल आपल्या आयुष्यामध्ये केवळ ध्यानामुळे होत असतात. अध्यात्माची सुरुवात म्हणजेच ध्यान आहे. जो व्यक्ती ध्यान करतो तो त्याच्या आयुष्यातील पुढे येणाऱ्या चांगल्या बदलांना नक्की अनुभवू शकतो. तो त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या भाग्यामध्ये खूप चांगले बदल घडवून आणू शकतो. तर अशा प्रकारे ध्यान म्हणजे काय हे मी आज सांगितलेलं आहे. आपल्यालाही अशा प्रकारचे ध्यान करण्याची इच्छा असेल तर आपण नक्की आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकला आपण जॉईन करू शकता. आपल्या सगळ्यांसाठी आठवड्यातून एकदा एक मोफत मेडिटेशन सेशन करत असते. आपण नक्की या सेशनमध्ये जॉईन होऊ शकता. आय होप आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. अशाच प्रकारे अजून कुठल्या विषयांवर आपल्याला व्हिडिओ हवे असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी आपल्यासाठी नक्की एका चांगल्या विषयावर नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.